नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्रातील पूर्ण भारतभरातील सगळ्या ताईंना नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कारण की भारतीय कॅलेंडरनुसार आजपासून आपलं नवीन वर्ष सुरुवात होत आहे। तर ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला ज्या अंगणवाडीला धरून येणाऱ्या अडचणीत कमीत कमी ह्या नूतन वर्षामध्ये तरी आपल्या अडचणी कमी होत, आपल्याला केंद्राचं मानधन असेल सगळं आपल्याला व्यवस्थित मिळो, प्रोत्साहन भत्ता असेल तो देखील आपल्याला सहज मिळो, एवढ्या प्रभूचरणी मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। मला 4 ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई मातृवंदना योजनेमध्ये आम्ही फॉर्म भरतोय परंतु भरलेला फॉर्म कुठे बघायचा। तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तेच सांगणार आहे की आपण आपला फॉर्म भरलेला आहे तर तो फॉर्म आपल्याला कुठे चेक करायचा आहे। त्याच पद्धतीने ते चेक करत असताना तो फॉर्म तुमचा मॅडम यांनी व्हेरीफाय केलेला आहे का, त्यांना पैसे पडलेले आहेत का, हे दोघी तिघी गोष्टी तुम्ही एकाच वेळेस बघू शकता। तर आपण आता मी ॲप ओपन केलेली आहे, हे पोर्टलवर पण बघू शकता आणि ॲपमध्ये पण बघू शकता। आता मी सध्या ॲप चालू केलेली आहे। तर ॲपमध्ये आपलं होम पेज असतं तर डायरेक्ट लॉग इन केलेलं आहे, डायरेक्टच सुरू तुम्हाला दाखवत आहे। असं पेज आलं का आपल्याला खाली सरकत जावं लागतं। खाली सरकत गेलो का मग आपल्याला सरकवायचं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की स्क्रोलिंग करायची आहे की खूप मोठं पेज असतं आपलं, ॲपचं पण असेल आणि पोर्टलचंही असेल। ॲपचं लगेच सापडतं, पोर्टलचं थोडं हे असतं, परंतु ॲपमध्ये तुम्ही सहज ते शोधू शकता। तर बघा मी तुम्हाला आज ॲपमध्येच दाखवणार आहे। तर आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेले सर्च बेनिफिशियरी म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं, ज्या पहिल्या तुमच्या गरोदर माता असतील, दुसऱ्या खेपेच्या माता असतील, तुम्ही ज्यांचेही फॉर्म भरलेले असतील तर त्या मातांचं जर तुम्हाला भरलेला फॉर्म बघायचा असेल, त्यांना पैसे आले किंवा नाही हे बघायचं असेल, किंवा तो व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही हे पण तुम्हाला बघायचं असेल, किंवा तो फॉर्म तुमचा मॅडम यांना का दिसत नाही याचं पण मी कारण तुम्हाला सांगितलेलं आहे। परंतु 3 गोष्टी आपण एकत्र बघू शकतो। बऱ्याचदा पैसे पडून जातात तरी देखील आपल्याला पालक विचारायला येतात की अजून आमचे पैसे पडले नाही, तर त्यावेळेस आपल्याला ही ॲप त्यांच्यासमोर ओपन करायची, त्यांना दाखवायचं। तर माझ्याकडचे देखील 3 लाभार्थ्यांना पैसे पडून गेले, तर त्यांना पण मी ह्याच पद्धतीने सांगितलं। त्याच पद्धतीने माझ्या शेजारच्या अंगणवाडीच्या ताईंचे लाभार्थी म्हणत होते आम्हाला पैसे पडले नाहीत गेल्या। आता तुम्हाला जे दाखवते की 15/2025 मध्ये पैसे पडून गेलेले शेवट तरी त्या लोकांनी नोव्हेंबरला ॲटलिस्ट आता याच्यामध्ये जे येईल त्याच तारखेला पडलेले आहेत एकाच वेळेस। तर अशाच पद्धतीने आपल्याला देखील बघायचं। तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्च बेनिफिशियरी याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन आपल्याकडे येतं। तर आपल्याकडे लाभार्थ्यांचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला किंवा तुम्ही मातृवंदना योजना हे करत असताना जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला मोबाईल ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं जो नंबर आपला येणार आहे तर तो नंबर तुम्ही मातृवंदनाला जो नंबर लॉग इन केलेला आहे तिथं, म्हणजे जो नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या मातेचा रजिस्टर करत असताना जो नंबर तुम्ही दिलेला आहे तर कदाचित तुम्ही तो नंबर त्या मातेचाच दिला असेल किंवा त्या मातेच्या पतीचा दिलेला असेल किंवा घरातील कोणाचा जो नंबर तुम्ही टाकलेला असेल तोच नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, तरच तुम्हाला त्या मातेची सगळी माहिती मिळणार आहे। इथं आपल्याला नंबर टाकायचा आणि त्याच्यानंतर टॅच डिटेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा याच्यानंतर अशा पद्धतीनं माहिती आपल्या समोर येते। आपल्याला जर तुम्ही पाहिलं इथे लाभार्थ्याचं नाव तुम्ही बघू शकता, हे बघा बेनिफिशियरी नेम तुम्हाला दिसेल इथे, त्याचा जो ID आहे बेनिफिशियरी ID तो इथे दिसणार आहे। त्याच्यानंतर आपल्या राज्याचं नाव येणार आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट येणार, डिस्ट्रिक्टचं नाव येणार आहे, त्याच्यानंतर तालुक्याचं नाव येणार आहे, त्याच्यानंतर गावाचं नाव इथं येणार आहे, त्याच्यानंतर अंगणवाडी कोड क्रमांक इथं येणार आहे, त्याच्यानंतर कोणाच्या माध्यमातून AWW आहे, आता AWWच आहे त्याच्यामुळे प्रश्न नाही। त्याच्यानंतर फर्स्ट चाइल्ड का सेकंड बघा हे सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर रजिस्टर्ड डे जर तुम्ही पाहिली तर ती देखील इथं 15/11/25 ती सुद्धा बघू शकता। आणि त्याच्यानंतर तिचे आधार इज ऑथेंटिकेट म्हणजे ते आधार ऑथेंटिकेट आहे का ती ही देखील आपण बघू शकतो। बघा अशा सगळ्या गोष्टी आपण एक एक करून जर पाहिल्या तर ते आपल्याला सगळ्या दिसणार आहेत। त्याच्यानंतर आधार मॅपिंग झालेला आहे का, बऱ्याच जणांचं आधार जे मॅप आहे बघा इथं खाली येस आलेला आहे, इज आधार मॅपिंग ऑन NPI यस, ज्यांचं येस येणार नाही तर त्यांचं तुम्हाला आधार मॅपिंग करायचं आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला बघा इथं तुम्ही बघा आधार इज ऑथेंटिकेट यस, आधार मॅप NPCI यस, व्हेरीफाईड बाय सुपरवायझर यस, म्हणजे या सगळ्या गोष्टी पेमेंट बाय अप्रूव्ह बाय SO यस, पेमेंट अप्रूव्ह बाय SNO यस, पेमेंट इन प्रोसेस
0 त्याच्यानंतर अमाऊंट पेड 3000 आणि 19/12/2025ला हे पैसे त्या मातेला पडून गेले इन्स्टॉलमेंट फर्स्ट नंबरपासून. तो तुम्हाला कुठल्या बँकेत पडलं ते देखील आपल्याला इथं दिसणार आहे बघा. इथं बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट नंबर खाली ब्लॉक असतो. अशा पद्धतीने तुम्हाला किती तारखेला पैसे पडले याच्या सकट आपण सगळी माहिती त्या लाभार्थ्यांची बघू शकतो. फक्त तुम्हाला इथून वरचे जे ऑप्शन आहेत ते बघायचे. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सुपरवायझर मॅडम यांनी व्हेरीफाय केलेला आहे का बघा. इथं व्हेरीफाय बाय सुपरवायझर इथं येस पाहिजे. त्याच्यानंतर पेमेंट अप्रूव्ह बाय येस पाहिजे तरच त्यांना पैसे पडलेले असतील. अप्रूव्ह कधी कधी फॉर्म फक्त आपला व्हेरीफाईड झालेला असतो परंतु पेमेंट त्यांना पडलेलं नसतं. परंतु सुरुवातीला तुमचं परिवीक्षिका मॅडम यांनी व्हेरीफाय करणं महत्त्वाचं आहे. व्हेरीफाय केलं तरच तो एसओकडे पेमेंटसाठी अप्रूव्हसाठी जातो आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होते. आणि जर तुमचं लाभार्थ्याचं जर इथं गोष्ट अटकलेली असेल तर ही पण चेक करा. इथे देखील तुम्ही ते बघू शकता की इज आधार मॅप ऑन NPCI. जर इथं जर तुमचं नो आलं खाली बघा इथं जे तुम्हाला दाखवते इज आधार मॅप ऑन NPCI इथं जर नो आलं तर मात्र तुम्हाला त्या मातेचं आधार जे आहे तर बँकेला लिंक केलेलं नाही. लिंक करण्यापेक्षा म्हणजे तिचं सीडिंग झालेलं नाही मॅप झालेलं नाही तर ते करून घ्यावं लागतं. त्याचा देखील मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला अशी अडचण असेल की आपण मातृवंदना योजनेचा फॉर्म तर भरला पण तो आपल्याला कुठं चेक करावा लागेल तो व्हेरीफाय झाला की नाही त्याला पैसे पडले की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बघू शकता. हेच मला सांगायचं होतं. माझ्या 3 ते 4 ताईंची कमेंट मला आलेली होती. मला प्रश्न वाटला की हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे म्हणून ताईंनो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. आता काही जिल्ह्यांमध्ये अर्ध मानधन आपलं जे केंद्राचं आहे तर ते पडायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामुळे आपण पण बघा आपल्याला पडलेलं आहे का. आम्हाला तर अजून पडलेलं नाही पण काही ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.